नमस्कार मित्रांनो, गुन्हेगारी क्राईम स्टोरी चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. चॅनलवरती नवीन असं सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, शेअर करा. आजची स्टोरी आहे जालना जिल्ह्यातील एका छोट्याशा गावातली. आजची स्टोरी आहे माधवी आणि विनायक. विनायक हा त्या शाळेमध्ये शिपाई असतो आणि माधवी शिक्षिका असते. माधवी अतिशय शांत प्रेमळ असते. विनायक मनाने साधा. तिच्याबद्दलच्या आदराने आणि नकळत वाढलेल्या आकर्षणाने तो भारावून जातो. सुरुवातीला दोघांमध्ये काही नव्हतं, फक्त कामातली देवाणघेवाण असायची. मधल्या सुट्टीत थोडंफार बोलणं व्हायचं. हसणं बोलणं अशी जवळक वाढतच गेली त्यांची. सगळीकडे अफवा पसरत गेली, पण ते दुर्लक्ष करत होते त्याच्याकडं. दोघांचं प्रेम झालं. दोघांच्या गप्पा रंगायच्या, पण एक गैरसमज त्यांच्यामध्ये असा होतो. काय आहे पूर्ण स्टोरी ते बघण्यासाठी आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. नवीन शिक्षक येतो. माधवी त्याच्यासोबत फाईल्स, जे शाळेतली माहिती वगैरे, योजनेचे काम, बैठकाचे काम, दोघांचे कामं चालू असतात. तो विनायक तिथे शिपाई असतो, तर त्याला काट्यासारखी टोचायला लागतं की माधवी त्याच्याशी जास्त बोलते म्हणून. त्याच्या मनामध्ये खूप राग येतो त्याला. सुरुवातीला त्याने स्वतःला समजवलं, पण शंकेमुळे पूर्ण उद्ध्वस्त होतं. काही दिवसांनी काय होतं, गावामध्ये अफवा उधळली जाते की नवीन आलेले शिक्षक आहे. माधवी त्याच्याबरोबर जास्त वेळ घालवते. तर विनायकच्या डोक्यामध्ये आधीच संशय चालू होता, तर अजून बाहेरून असं ऐकल्यामुळे त्याचा राग अनावर होऊन जातो. तो माधवीला अनेकदा विचारतो, भांडतो तिच्याशी. दोघांमध्ये असे वाद चालूच राहतात. एक दिवस शाळा सुटल्यावर विनायक रागाने पेटून उठतो. त्याने मनात ठरवलेलं असतं की आज सगळं सत्य माधवीकडून काढूनच घ्यायचं. शाळेच्या मागच्या खोलीत तो गेला. ती खोली बहुतेक वेळा बंदच असायची. तिथे साफसफाई असायची तेव्हाच उघडे करायची. माधवी तिथे फाईल ठेवायला आली आणि दोघं अचानक समोरासमोर उभे राहिले. तो आधीच चिडलेला होता. विनायकने सुरुवातीला शांतपणे विचारायचा प्रयत्न केला. त्याच्या आवाजात दडलेला राग बाहेर येत होता. तू मला फसवलास. माधवी हे ऐकून चकित झाली. तिने शांतपणे सांगितलं, असं काही नाही आहे. पण त्याच्या मनामध्ये खूप राग होता आणि आसपास जी अफवा पसरली होती त्यामुळे तो अजूनच रागात होता. त्याच्यामुळे माधवीचं कोणतंही बोलणं, त्याला स्पष्टीकरण त्याला ऐकायचं नव्हतं. त्याच्या मनामध्ये खूप राग होता, क्रोध होता. प्रेमाऐवजी त्याला फक्त क्रोध दिसत होता. जोरात तिचा हात पकडला. ती घाबरून गेली. काय करतोय, सोड मला. पण तो ऐकायला तयार नव्हता. रागाच्या भरात त्याने तिला ढकललं. ती मागे पडली आणि डोकं लोखंडी कपाटाला आदळलं. क्षणभराच्या खोलीत एक दडपणारी शांतता पसरली. रागाच्या झटक्यात केलेल्या या कृतीमुळे आयुष्य उद्ध्वस्त झालं. माधवी तडफडत होती. तिच्या डोळ्यात अविश्वास होता. विनायकच्या चेहऱ्यावर भीती होती. त्याला वाटलं तर आपल्याकडून हे काय अपराध झाला. जिथे ना प्रेम शिल्लक राहिलं ना विश्वास, फक्त गैरसमज. बघू शकता कसं दोघांचं आयुष्य बर्बाद झालं नात्यामध्ये विश्वास नसल्यामुळे. तर तुम्हाला काय वाटतं या स्टोरीतून कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद.